तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या दलित वस्ती आणि इतर कामांमध्ये सरपंच आणि ठेकेदार यांनी निकृष्ट दर्जाचे बोगस काम करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला। या कामांचे शासकीय दस्तऐवज देखील ग्रामपंचायत मधून नेमके कुणी लंपास केले या संदर्भात सोयगाव पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। सावळदबारा या ठिकाणी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामांमध्ये सरपंच आणि ठेकेदार यांनी मिलीभगत करून हुकुमशाही पद्धतीने पदाचा गैरवापर करून दलित वस्ती योजनेचा निधी हा इतर दुसरीकडे जनरल ठिकाणी वळवला असून त्यात श्री क्षेत्र चक्रधर स्वामी मंदिराकडे येणारा सिमेंट रोड आणि इतर सिमेंट रोड मध्ये तसेच अनेक कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून चक्क ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामांचे शासकीय दस्तऐवज ग्रामपंचायत मधून गायब करून त्यांनी केलेला भ्रष्टाचार दाबण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे। या प्रकरणी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष जब्बार तडवी यांनी या संदर्भात चौकशी करण्यासाठी सोयगाव पंचायत समिती या ठिकाणी तक्रार दाखल केली असता गटविकास अधिकारी दादाराव आहिरे यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दौंड यांना तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशपत्र जारी केले आहे। मात्र या भ्रष्टाचाऱ्यांकडून ही चौकशी आणि भ्रष्टाचार दाबण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे। चौकशीसाठी आदेशपत्र निघाली असता त्यांचे धाबे दणाणले, त्यामुळे नेते पुढारी यांचे दबाव तंत्र निर्माण करून हा भ्रष्टाचार दाबण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे। या दोषींवर योग्य ती कडक कारवाई करण्याची मागणी जब्बार तडवी यांनी केली आहे। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।